जय भीम. शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025. 69व्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि सम्राट वाचायला सुरुवात करतो. सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही संकल्पना. त्याचे लेखक आहेत B.V. जोंधळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर ब्रिटिशांच्या उदारमतवादाचा जसा प्रभाव होता, तसेच इंग्लंड व अमेरिकेत शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्यावर पाश्चात्य जीवनपद्धतीचाही संस्कार झाला होता. भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलने हा बाबासाहेबांनी लिहिलेला प्रबंध कोलंबिया विद्यापीठाने स्वीकारल्यानंतर तेथील लोकांनी बाबासाहेबांचा सत्कार केला. मात्र बाबासाहेब जेव्हा भारतात परतले तेव्हा बडोदे संस्थानात नोकरी करीत असताना त्यांना अस्पृश्यतेचा मन पिळवटून टाकणारा, जीव घेणारा दाहक अनुभव आला. त्यांना तिथे राहायला घर मिळाले नाही. शिपाई दुरून त्यांच्यासाठी टेबलावर फायली टाकत असे. कामाच्या ठिकाणी त्यांना प्यायला पाणी मिळत नसे. या पार्श्वभूमीवर पाश्चात्य देशात मिळणारी माणुसकीची उदार वागणूक व भारतात मिळणारी माणुसकी शून्य वागणूक पाहता त्या आपल्या समाजाची अस्पृश्यतेच्या जाचातून मुक्तता करून त्यांना माणुसकीचे हक्क जर मिळवून द्यायचे असतील तर लोकशाही मार्गानेच गेले पाहिजे अशी बाबासाहेबांनी ठरवले होते. पण असे जरी असले तरी सेलिगमन सारख्या शिक्षकाच्या प्रभावातून त्यांच्या मनात मार्क्सवादाचे सुप्त आकर्षणही निर्माण झाले होते. पण रशियातील एककल्ली सर्वकष साम्यवादी राजवटीशी व त्यांच्या हिंसक आंदोलन तंत्राशी ते सहमत नव्हते. परिणामी हिंसेखेरीज मूलभूत बदल घडून आणणाऱ्या उदारमतवादी लोकशाहीचाच तिच्या सर्व दोषासह त्यांनी अंगीकार केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संविधान तयार करीत असताना त्यांनी संसदीय लोकशाहीचे समर्थनच केले. रक्तपात न घडवता सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आणण्याचा मूल मंत्र फक्त सांसदीय लोकशाहीतच अवगत असल्यामुळे तीच मानवी जीवनाच्या प्रवाही स्वरूपाशी सुसंगत ठरते अशा शब्दात त्यांनी लोकशाहीचा गौरव केला. त्यांनी म्हटले, आपण लोकशाहीवरील आपल्या विश्वासाबाबत ठाम तर राहायलाच हवे, पण आपण असाही निर्धार केला पाहिजे की आम्ही जे काही करू त्यातून लोकशाहीच्या शत्रूंना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वांचे उच्चाटन करण्याच्या कामी आमची मुळीच मदत होता कामा नये. जर लोकशाही टिकली तर तिची फळे आम्हाला कधी ना कधी चाखायला मिळणारच, पण लोकशाही संपली तर मात्र ते आपले मरणच ठरेल. स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, बलिष्ठ, दुर्बल, शिक्षित, अशिक्षित अशा प्रत्येक व्यक्तीला समान स्वातंत्र्य मिळवून सामाजिक न्यायाची व्यवस्था आणणे ही अपेक्षा लोकशाहीतच पूर्ण होऊ शकते अशी बाबासाहेबांची धारणा होती. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या सर्वंकष राज्य पद्धतीला त्यांचा विरोध होता. अधिकारांचा लाभ समाजातील अधिकाधिक लोकांना होणे, अल्पसंख्याकांच्या हक्कांना संरक्षण देण्याचे सौजन्य बहुसंख्याकांजवळ असणे ही प्रगल्भ लोकशाहीची लक्षणे होत अशी बाबासाहेब मानतात. लोकशाहीत विविध राजकीय पक्षात खुली स्पर्धा असते. कार्यकारी सत्ता विधिमंडळात जबाबदार असते. चर्चेतून मतभेदांचा निपटारा केला जातो. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य सुरक्षित राहते. निवडणुकीकडे शांतपणे सत्तांतर व्हावे होते, म्हणून त्यांनी लोकशाहीचे समर्थन केले. बाबासाहेबांनी लोकशाहीबरोबरच धर्मनिरपेक्ष राज्य व्यवस्थेचाही पुरस्कार केला. धर्म स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष नागरिकत्व, धार्मिक बाबतीत राज्याचा हस्तक्षेप, धर्म राज्य फारकत, सरकारी पैशाने चालणाऱ्या शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देण्यास नकार, धर्म राज्य पुरस्कृत नसावा, धार्मिक विचारांच्या सक्तीस विरोध अशी त्यांची धर्मनिरपेक्षतेची व्याख्या केली. बाबासाहेबांच्या धम्म स्वीकाराही त्यांच्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत ठरल्या. बाबासाहेबांनी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी समाजामध्ये विषमता व ज्याला सर्व विशेषाधिकार आहेत व जो केवळ ओझ्याचा बैल आहे असे वर्ग असता कामा नयेत अशी निक्षून सांगताना असा इशारा दिला की समाजाच्या अशा अवस्थेत रक्तरंजित क्रांतीची बीजे दडलेली असतात. वर्गावर्गात रुजलेली फाटाफूट हाच लोकशाहीच्या यशातील सर्वात मोठा अडथळा आहे असे नमूद करताना त्यांनी असे सांगून ठेवले की सामाजिक विषमता ही लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत होणाऱ्या कारणांपैकी एक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची अशीही एक व्याख्या केली आहे, ज्याची देशावर सत्ता आहे त्यांच्या विरोधात नकाराधिकार वापरणे म्हणजे लोकशाही. त्यांच्या मते स्वयंसत्ताक राज्यव्यवस्थेतच नकाराधिकार नसतो. राजेशाहीत राजा
आनुवंशिक किंवा दैवी अधिकार म्हणून राज्य करतो, तो लोकांचा उत्तरदायी असत नाही, परंतु लोकशाहीतील सत्ताधारी लोकांना जबाबदार असतात. प्रत्येक 5 वर्षाला लोकात जाऊन आपण लोकांच्या हिताची काळजी घेण्यास पात्र आहोत काय, असे त्यांचे विचाराने वागावे. 5 वर्षाच्या काळात लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी शासनाला आव्हान देणाऱ्या लोकप्रतिनिधींची संसदेत म्हणूनच गरज असते. लोकशाही म्हणजे अखंड राज्य करणाऱ्या अधिकार नव्हे, तर राज्य करण्याचा अधिकार लोकांच्या मान्यतेला बाधील असतो. संसदेत, विधिमंडळात वा सांसदीय संस्थानातून सत्ताधाऱ्यांना आव्हान देता येते. यामुळेच विरोधी पक्ष ही संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण ठरते, असे प्रतिपादन त्यांनी यशस्वी लोकशाहीच्या संदर्भात करून ठेवले. हे विशेष विरोधी पक्षाचे महत्त्व सांगताना त्यांनी एक आदर्श उदाहरण देताना म्हटले, इंग्लंडमध्ये विरोधी पक्ष नेत्याला व त्यांच्या पक्षाला मान्यताच नाही, तर विरोधी पक्ष चालविण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याला सरकारकडूनच पगार देण्यात येतो, त्याला सचिव लेखनिक देण्यात येतो, तसेच त्याला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये छोटी खोलीही देण्यात येते. कॅनडात विरोधी पक्ष नेत्याला प्रधानमंत्र्यांसारखा पगार दिला जातो. भारतातही असा आदर्श विरोधी पक्ष असावा, अशी त्यांची विरोधी पक्षाची संकल्पना होती. कायदा आणि प्रशासनाच्या संदर्भात सर्वांना समान वागणूक मिळावी, प्रशासनात समानता हवी. सत्ताधारी पक्षाने आपल्या पक्षाच्या सदस्यासाठी प्रशासनाचा दुरुपयोग करू नये, शासनाने सापत्न भावाने वागू नये. सत्तेवर आल्यावर आधीच्या पक्षाने नेमलेले अधिकारी कर्मचारी काढून त्यांच्या जागी त्या नवीन पक्षाला सत्तेवर येण्यासाठी नवीन मदत केली, अशा लोकांची नेमणूक करू नये. अशा लोकशाही संवर्धनाच्या कसोट्या लावून प्रशासकीय सेवा ही स्थायी असते. शासनाचे काम प्रशासनात ढवळाढवळ करणे हे नसून धोरण ठरविणे, आणि ही बाब विशेषत्वाने बाबासाहेबांनी अधोरेखित करून ठेवली आहे. लोकशाहीच्या नावाखाली बहुमतवाल्यांनी आत्ममतवाल्यांनी मुस्कट दाबी करता कामा नये. विरोधकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. विरोधकांना विरोध करण्याचा, प्रस्ताव मांडण्याचा अधिकार असावा, पण विरोधकांनी सातत्याने निंदावंजक स्थगन प्रस्ताव आणून संसदीय कामकाज रोखू नये. मात्र त्याच वेळी सत्ताधारी पक्षाने नेहमीच अल्पमतवाल्यांचे स्थगन प्रस्तावही नाकारू नयेत, कारण अशा अल्पमतवाल्यांमध्ये बेसनदशीर क्रांतीची वृत्ती बळावू शकते, असे लोकशाहीस वावडे असणारे पथ्यही त्यांनी नमूद केले. लोकशाहीला लोकनिष्ठेची गरज असते. लोकनिष्ठा म्हणजे सर्व अन्यायांच्या विरोधात उभे राहणारी कर्तव्यनिष्ठ. या संदर्भात एक उदाहरण देताना बाबासाहेबांनी म्हटले की दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा भारतीय जनतेवर अन्याय होत होता, तेव्हा तेथील रेव्हरंड स्टॉक या गोऱ्या माणसाने भारतीयावरील अन्याय दूर करण्याची पराकाष्ठा केली. तसेच गोऱ्या वंशाची मुले भारतीयांच्या बाजूला लढली. गोऱ्यांची ही लोकनिष्ठा आहे. पण भारतातील प्रत्येक खेड्यात दक्षिण आफ्रिका असूनही भारतात मात्र सवर्ण जातीतील माणूस वर्गीकृत समाजाची बाजू घेऊन क्वचितच लढताना दिसतो, कारण आपणाकडे लोकनिष्ठेचा अभाव आहे. भारतीय समाजात एकत्व नाही, परस्पर विषयी आस्था नाही, सहकार्य नाही, उद्दिष्टांबाबत एकमत नाही. जाती व्यवस्थेने हा समाज छिन्न विच्छिन्न केला आहे. अस्पृश्यता हा या समाजाला जडलेला एक रोग आहे. राजकारणातही जाती प्रथेचा अवलंब केला जातो. भारतीय माणूस जातीच्या उमेदवारालाच मतदान करतो. ज्या मतदारसंघात जी जात बहुसंख्या आहे त्या जातीच्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. उद्योगधंद्यातही उद्योगाची मालकी ज्यांच्याकडे आहे त्या उद्योगपतीच्या जातीच्या लोकांनाच उच्चपदी नेले जाते. व्यापारावर सुद्धा जातीचे प्रभुत्व असते. जातीचा दर्जा समान नसतो. जाती व्यवस्था विषमता जोपासते. उच्च जातींनी सर्वाधिकारी असावे आणि खालच्या जातींनी रूढी परंपरेचे बळी ठरावे. अशा श्रेणीबाबत समाज रचनेत विविध जातींनी विकासाची समान संधी नसते. समाजाचे हे विभाजन सामाजिक अभिसरणाला प्रतिबंध करते, तसेच लोकशाहीची मुळे ही नष्ट करते. व्यक्तीचे व्यवसाय स्वातंत्र्य नाकारणे म्हणजे माणसाला क्षमतायुक्त कृतिशीलतेला मर्यादा घालून होय. स्तरीकरण हे व्यक्ती विकासाला मारक ठरते. न्याय आणि एकजिनसी समाज निर्माण करण्याच्या जाती व्यवस्थेचा मोठा घातक अडथळा आहे, असे बाबासाहेबांचे तर्कशुद्ध मत आहे. बाबासाहेबांची
लोकशाही निष्ठा इतकी जाज्वल्य होती की लोकशाही त्यांना हिंसक आंदोलने मार्ग वर्ज्य ठरविताना संविधान कायदेभंग असहकार सत्याग्रह हे गांधी प्रणित लढातंत्र ही आग्रह ठरते. या मार्गाने ते अराजकतेचे व्याकरण असे म्हणतात. बाबासाहेबांची राजकीय स्वातंत्र्यविषयक भूमिका त्यांच्या लोकशाही संकल्पनेशी सुसंगतच होती. बाबासाहेबांच्या स्वराज्यास मुळीच विरोध नव्हता. त्यांचा आग्रह इतकाच होता की स्वराज्यात इतरांप्रमाणे आम्हालाही समान अधिकार मिळाले पाहिजेत. कोणत्याही देशाचे दुसऱ्या वर्गावर राज्य असणे ही चूक आहे. ते म्हणतात, या देशात ज्यांच्या स्पर्शाने विटाळ होतो असे 6 कोटी अस्पृश्य आहेत. उपजीविकेचे साधन नसल्यामुळे गुन्हेगारीचा धंदा करणारे 25 लाख लोक आहेत. ज्या देशात कोट्यावधी लोक अस्पृश्यांनी गुन्हेगार मानले जातात त्यांचे स्वराज्यात स्थान काय, असा रोखठोक सवाल बाबासाहेब करीत होते. बाबासाहेबांचा लोकशाही राज्यव्यवस्थेवर सरंजाम वर्गाच्या हाती सत्ता देण्यासाठी विरोध होता. ते म्हणतात, या देशात अस्पृश्यतेचे दुःख भोगणाऱ्यांचे दुःख इतके भयानक आहे की जगात असे दुःख कोठेच नाही. अस्पृश्यांबरोबरच या देशात मोठी लोकसंख्या आदिवासी व वन्य जमातींची आहे. त्यांना सुधारण्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सरंजामदारांनी कधीच केला नाही. अशा लोकांच्या हाती सत्ता देणे म्हणजे फाशी देणाऱ्यांच्या हाती सुरी देण्यासारखे आहे. सत्ता ही सर्व समाजात समान वाटली जावी या मताचे बाबासाहेब होते. त्यांना स्वातंत्र्य हवे होते. ते दलितांच्या हक्कासाठी, देशात आम्हाला पोटभर अन्न मिळाले पाहिजे, संपत्ती मिळाली पाहिजे, माणुसकी लाभली पाहिजे, अशा लोकशाही राज्यालाच स्वराज्य म्हणतात, अशी त्यांची राजकीय स्वातंत्र्यविषयक भूमिका होती. भारताने मिळवलेल्या स्वातंत्र्य आणि स्वीकारलेली लोकशाही टिकवायची तर राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर व्हायला हवे असे वारंवार सांगताना बाबासाहेब म्हणतात, सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे मुठभर लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय. स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरते. बंधुत्वाशिवाय समता आणि स्वातंत्र्य अस्तित्वात येणार नाही. या लोकशाही मूल्यांचा त्यांनी आग्रहपूर्वक स्वीकार केला. अहिंसा, विचार स्वातंत्र्य हा लोकशाहीचा गाभा असून संघटित धर्मांधता हा लोकशाही समोरील मोठा धोका आहे. हे जाणूनच बाबासाहेबांनी भारतीय संविधानामुळे लोकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय बदल करणारी उत्तम लोकशाही मूल्य संविधानाच्या उद्देशिकेत समाविष्ट केली. हे बहुवांशिक, बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक राष्ट्र आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.